नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा आहे. देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीमध्ये लाल किल्ला सुद्धा सज्ज झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहेत आणि ध्वजारोहणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित सुद्धा करतील. आणि या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, कोणकोणत्या कार्यक्रमांचं आज दिवसभर आयोजन केलं गेलेलं आहे आणि लाल किल्ला कसा सजून गेलेला आहे आज? अगदीच तिरंग्यानं लाल किल्ला एक प्रकारे न्हाऊन गेलेला आहे आणि 80वा स्वातंत्र्य दिनासाठी देश सज्ज झालेला आहे. दिल्लीचा लाल किल्ला हा 80व्या स्वातंत्र्य दिनासाठी सज्ज झालेला आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची वैशिष्ट्य म्हणून जर आपण पाहिली तर वंदे मातरमची 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं पहिल्यांदाच दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती वंदे मातरम हे गीत गायलं जाणार आहे. आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये चिरंतन वारशाची 150 वर्षे आणि 2047 पर्यंत भारताला युवा विकसित भारत बनवण्याच्या प्रवासात युवा शक्तीची ऊर्जा, आकांक्षा आणि महत्वपूर्ण योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज सगळे भारतीय एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये देखील या युवा शक्तीचा उल्लेख आजच्या भाषणाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या निमित्ताने कशा पद्धतीने या युवकांना संबोधित करतात. मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. त्यामुळं या संबोधनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वेगळं महत्व प्राप्त होतं. 13व्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती झेंडा ध्वजारोहण जे आहेत ते करतील आणि त्यानंतर वंदे मातरमचं जे आहे ते सादरीकरण होणार आहे. लाल किल्ल्यावरती साधारणपणे जर पाहिलं तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणार आहेत. संरक्षण सचिव जनरल ऑफिसर अँड कमांडर दिल्ली भागातील लेफ्टनंट जनरल राजेश सेठी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख करून देतील. त्यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणून जर पाहिलं तर जनरल ऑफिसिंग कमांडर पंतप्रधानांना सल्यूट करतील, ते बेस पर्यंत घेऊन जातील. तिथे तिन्ही दलाचे संयुक्त पथक दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तुकडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना देतील. त्यानंतर पंतप्रधान गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण करतील. पंतप्रधानांच्या गार्ड ऑफ ऑनरच्या तुकडीमध्ये लष्कर, नौदल, हवाई दल, दिल्ली पोलीस या प्रत्येक विभागातून एक अधिकारी अशा 24 जणांचा समावेश असणार आहे. आणि या वर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी भारतीय लष्कर समन्वयक दल म्हणून काम पाहत आहे. गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व जर आजचं पाहिलं तर अर्जुन सिंग आहेत, ते नेतृत्व करत आहेत. पंतप्रधानांच्या गार्डमधील लष्करी तुकडीचे नेतृत्व मेजर आदित्य शर्मा करत आहेत. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुरुवातीच्या टप्प्याचं शेड्यूल असेल. त्यानंतर गार्ड ऑफ ऑनर मिळाल्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीकडे रवाना होतील. तिथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एस राजा सुब्रमण्यम, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, हवाई दलाचे चीफ मार्शल AP सिंग, नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ त्यांचं स्वागत करतील. दिल्ली क्षेत्राचे GOC असलेले अधिकारी पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी तटबंदीवरील जे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे तिथं घेऊन जातील. आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावताना कॅप्टन सोनिया सिंग पंतप्रधानांना मदत करतील. त्याच वेळी 1721 फील्ड बॅटरी सेरिमोनियल च्या जवानांकडनं 21 तोफांची सलामी देईल. विशेष बाब म्हणजे स्वदेशी बनावटीच्या 105 मिलीमीटर लाईव्ह रिफिल्ड गनचा या तुकडीचं नेतृत्व मेजर पवन सिंग करतील. आणि या स्वदेशी बनावटीच्या तोफा असतील, गन पोझिशन ऑफिसर म्हणून नायब सुभेदार असतील. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 21 तोफांची सलामी ही भारतीय बनावटीच्या तोफांकडनं दिली जाणार आहे. ही एक देखील भारतीय म्हणून आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते त्यानंतर सलामी दिली जाईल. आंतरसैन्य दल सेवा पोलीस दल पथकाचे नेतृत्व मेजर लोकेंद्र शेखावत हे ऑर्डर देतील आणि त्यानंतर
एक सलामी जी आहे राष्ट्रीय ध्वजाला ती दिली जाणार आहे. बरोबर आहे. आणि आपण वायुसेनाची- पाहतो की शिवाजी दरवर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुद्धा एक वेगळा विशिष्ट पेहराव आपल्याला पाहायला मिळतो. आणि दिल्ली आणि हा लाल किल्ला कसा सज्ज झालेला आहे, व्यासपीठ कसं सज्ज झालेलं आहे आपण पाहतोच आहे. आणि या सगळ्या उपक्रमांकडे लक्ष आपलं असणार आहे. मात्र दरवर्षी जशी थीम असते, या वर्षीची थीम काय? यावर्षी खरं तर पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल की पंतप्रधानांच्या वेशभूषा असते ती अत्यंत एक वेगळ्या स्वरूपाची पाहायला मिळते. आणि साधारणपणे जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नक्की कशा पद्धतीने वेशभूषा करतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे. यावर्षीची जर थीम म्हणून पाहिलं तर विकसित भारत 2047 या संकल्पनेवरती आधारित व्ह्यू कटर बसवण्यात येणार आहेत. माय भारत स्वयंसेवक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आणि विशेष पाहुणे म्हणून जर आपण पाहिलं गेलं तर 500 पेक्षा अधिक पाहुण्यांना लाल किल्ल्याच्या इंडियाच्या सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशातील 1,500हून अधिक लोकांना या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे बँड पथक जे असणार आहे ते आपल्या वंदे मातरमची धून वाजवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर तर वंदे मातरम ही सगळ्यात महत्वाची थीम आपल्याला पाहायला मिळते. आणि विकसित भारत 2047 त्यामध्ये युवकांचं योगदान कसं असणार आहे अशा पद्धतीचं यावेळेस जी आहे ती थीम पाहायला मिळतील. कारण विकसित भारतासाठी युवा शक्तीचा जागर होणं आणि त्याचा मदत होणं हे गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निघालेले आहेत. ते दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे रवाना होण्यापूर्वी साधारणपणे आपल्याला माहिती आहे की इंडिया गेट जवळ ते येतात. तिथून पुढे वीर ज्योती जी आहे आपली तिथं नमन करत असतात आणि तिकडनं नंतर मग ते पुढे जे आहे ते मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात लाल किल्ल्याकडे. अशा पद्धतीचं आपल्याला आतापर्यंतची थीम जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. आणि यावर्षी जर पाहिलं गेलं आपण तर विशेष व्यक्तींचा समावेश तर करण्यात आलेलाच आहे. मात्र पंतप्रधानांचं सध्याचं जे 7:30 मिनिटापर्यंत साधारणपणे ते नॅशनल फ्लॅग होस्ट करण्यासाठी म्हणजे ध्वजारोहण करण्यासाठी ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पोहोचणार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि भारतातील युवा भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकारचं काय विजन आहे ते या ठिकाणी मांडतील. बाकी मंत्रिमंडळातील जे सर्व सदस्य आहेत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो, हे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पोहोचलेले आहेत. आणि आपल्याला पाहायला मिळतंय की मोदी सरकारने केलेल्या 13 वर्षाच्या साधारणपणे कालावधीचा हा आज त्याचं एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत कशा पद्धतीने सरकारने कामं केलेली आहेत त्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली असेल. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवरती पोहोचतील. पूज्य बापू महात्मा गांधी यांना ते नमन करतील आणि तिथून पुढे ते जर आपण पाहिलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जे आहेत मार्गक्रमण करताना पाहायला मिळतील. तसं जर पाहिलं तर दिल्लीमध्ये आल्हाददायक वातावरण आहे. मात्र थोडीशी उमस असल्यानं गरम होताना पाहायला मिळतंय, उकाडा जाणवतोय. त्यामुळेच आपल्याला जर दृश्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक लोक छोटा फॅन जो असतो तो हातात घेऊन येतात. दिल्लीचं वातावरण हे इतर राज्यांपेक्षा अत्यंत वेगळं असं. सकाळी पाऊस जरी पडला तरी मोठ्या प्रमाणात उष्णता या ठिकाणी लोकांना जी आहे ती जाणवते. वंदे मातरम अशी थीम भगव्या कलर मध्ये आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते की वंदे मातरम जे आहे ते भगव्या कलर रंगामध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तसं जर पाहिलं गेलं तर तिरंग्यानं आपला देश हा न्हावून जाताना आज पाहायला मिळतो. सर्वात वरती वीरतेचं प्रतीक आपल्याला भगवा रंग पाहायला मिळतो. शांततेचं प्रतीक हे आपला पांढरा शुभ्र रंग आपल्याला सांगतो आणि हिरवा रंग हे आपल्या देशाच्या समृद्धीचं प्रतीक आहे. ते देखील आपल्याला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. या आजच्या सोहळ्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी आणि त्यांच्या कुटुंबासह ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. परदेशी पाहुणे देखील या कार्यक्रमाला पोहोचत असतात. दिल्लीमध्ये विविध देशांचे जे एम्बॅसी आहेत त्यांचे राजदूत देखील या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत. व्हीआयपी लोकांचं अरेंजमेंट जे आहे
ते या ठिकाणी करण्यात आलेलं असतं आणि त्यानुसार त्यांची बैठक व्यवस्था देखील महत्वाची असते. आजच्या जर आपण पाहिलं गेलं तर नवीन वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच संकल्प करतात. त्याच दृष्टिकोनातून आज जर पाहिलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी संकल्प करत असतात. यंदाचा जो संकल्प आहे तो नक्की काय असणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण पहिल्या 15 ऑगस्ट 2014ला आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा केली होती आणि देश स्वच्छ होणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात आलं होतं. महिलांना शौचालय मिळणं इथपासून ते शौचालयाच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून किती गरजेचं आहे हे देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या हो आणि साध्या सरळ बरोबर आहे, वाणीने थोड्याच वेळात सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन सुद्धा होते, त्याकडे सुद्धा लक्ष असेल. शिवाजी, विनंती, सोबत राहा. आपण देशासह राज्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा कसा उत्साह आहे तो पाहूया.